नाही नाही पकड, आता कंटिन्यू कॉल आहे तुम्हाला सध्या. त्यासाठी कशामध्ये बसलाय? खुर्ची खाली बसलाय का? मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपण राणेगाव येथे आलो. बरोबर ह्या फरशीच्या बॅक साईडला इंडियन स्पेक्ट्रल कोबरा म्हणजेच भारतीय नाग, ज्याला सायंटिफिक नेम त्याचं नाजा नाजा आहे, तो साप बसलेला आहे मित्रांनो. आता इथं पूर्ण शेताचा भाग आहे, तुम्ही पलीकडे बघू शकता शेती भाग कसा आहे, आणि लागूनच त्यांचं स्वतःच घर आहे इथं, शेतातलं घर. बरोबर काय ह्या ठिकाणी बसला नाग, असं बाहेरून वाटणार नाही की इथं नाग बसलेला आहे मित्रांनो. आणि जो धोका आहे मित्रांनो, तो कायम राहू शकतो. चला ह्याला काढू दे आता. मी असं म्हणणार नाही की धोका नाही, धोका आहे 100%. तर तरी आपण ह्याला वाचवायचा प्रयत्न ते करणार तर आहोतच. त्याचे फुंकार ऐकू शकता मित्रांनो तुम्ही, स्पष्ट आवाज येतोय त्याचा. फक्त सापाच्या मुवमेंटवर, हालचालीवर तो अटॅक करत होतो मित्रांनो. काही लोक, काही लोकांचे गैरसमज आहेत की साप जो आहे त्या बीनच्या हातावर, जी गारुडी लोक वाजवत असतात ना, त्याला पाहून हलत असतो. सापाला ऐकू येत नसतं मित्रांनो, सगळं व्हायब्रेशनवर ते समजत, आणि हालचालीवर, समोर जे त्याची हालचाल असते त्याच्यावर तो रिॲक्ट करतो. आता आपण त्याच्या सापाच्या समोर आलो तेव्हा जो फुंकार जो मारत होता, त्याचं असं सांगण्याचं रिझन आहे की आमच्यापासून दूर राहावा. आणि सापांना कसं कळतं की पुढल्या साईडनं माणूस आहे, तर आपली जी बॉडी हिट राहते ती त्यानं डिटरमाइन केली जाते. आणि ते कशा पद्धतीनं साप जेव्हा फ्लिप करत असतो, म्हणजे जीप काढत असतो, जे बारीक बारीक पार्टिकल जे आहेत का त्यावर त्याचे आपले बॉडीचे गरमी त्यानुसार तो डिटेक्ट करत राहतो, म्हणजे घेत राहतो, आणि त्यावरून ते अनुमान लावत राहतो. सापाला प्रॉपरली माणूस दिसत नाही मित्रांनो, फक्त बॉडी हिट चालताना हे दिसत राहतं. आणि त्याचा जो आवाज आहे असं रिझन, कारण की त्याच्यापासून दूर राहावं ह्याच्यासाठी तो फुंकार मारत होतो, आणि जो जर आवाज काढत होतो. हा साप न्यूरोटॉक्सिक वेनम असतो मित्र. न्यूरोटॉक्सिक म्हणजे काय असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल. जे म्हणजे नर्वस सिस्टीमवर जे अटॅक केलं जातं मज्जासंस्थावर, ते विष ह्या सापांमध्ये असतं मित्रांनो. न्यूरोटॉक्सिक मध्ये, आणि त्या सापांचं जे हेड म्हणजे बॉडी असते ना, बॉडी ही समजा सापाची बॉडी असेल तर बरोबर डोळ्याच्या बॅक साईडनं इथं पाऊच लाईक स्ट्रक्चर असतं, ज्यामध्ये 10 ते 12 ml एवढं वेनम राहतं. आताही मी या सापाच्या समोर बसलोय तर तो आवाज मारतोय. आता त्याचा फुंकारचा आवाज तुम्हाला ऐकू घालतो बघा तुम्ही. या पुढे या. सेव कर. बघितलं का तुम्ही, फक्त त्या माईकवर बी त्यांना चावायचा प्रयत्न करतोय. एवढा रागिष्ट आहे. तर हा नागाला इथून काढूया आपण, आणि अशा ठिकाणी घेऊन जाऊया जिथं हे याचं पूर्ण आयुष्य जगेल. पर तुम्ही आधी साप कसा आहे तो नीट बघा, त्याची तुम्हाला मी माहिती सांगतो, तेही ऐका. अरे बाळा, या तुम्ही इकडे इकडे.
शिकार करून बसलेला आहे मित्रांनो, म्हणून आपल्या इकडनं जात नव्हता तो. जरा पाणी घेता का? त्याला इथे लॉक करून टाकू म्हणजे याला पाणी पाचता येईल आपल्याला. या तुम्ही इकडे इकडे. फुल वयस्कर आहे साप हा मित्रांनो, अतिशय सुंदर. आता तुम्हाला सापाच्या हे तुम्ही ह्या असे पुढले 2 टोक आणि सापाच्या बॅक साईडने खुनी पाहिली असेल असाल मित्रांनो. कॅमेऱ्यावर तुम्हाला ते ह्याच्यावर दिसत आहे स्क्रीनवर, नागाची बॅक साईडची जी खून आहे त्याला आपण गावाकडे त्याला 10 चाकडा म्हटलं जातं. पर हे सापाच्या एका प्रकारामधलं येते. डायस्लेटेड कोबरा आहे मित्रांनो हा, म्हणजे बॅक साईडला 2 खून असलेला. काही काही सापांमध्ये मोनोशियस पण असतात, म्हणजे ज्यामध्ये फक्त एकच खून असते, आणि काही काही सापांमध्ये मात्र खूनच नसते. त्याचा अर्थ हे नाही की मित्रांनो तो कोबरा नाही. जे सापांचे जे स्केल्स असतात मित्रांनो हे आणि हेडचे जे तुम्ही हे वरच्या डोक्याच्या वर, आता तुम्ही जी नागात पहिले बॅक साईडची जी खून आहे, आता तुम्ही बघा कंटिन्यू तो जीप काढतोय. मावशी साप दूध पित नसतो, सापानं जर दूध पिलं तर निमोनियासारखे आजारी होऊन मरत राहतो. मग ते तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय सर. अतिशय सुंदर आहे मित्रांनो, पण तेवढंच डेंजरही आहे. आता हा जो साप आहे कमीत कमी 6 ते 7 फूट एवढी ह्याची साईज होत राहते, आणि हा जो आहे साप आपले अंडे देत राहतो मित्रांनो, म्हणजे 15 ते 16 अंडे हा देत राहतो, आणि त्यामधून पिल्ले निघत राहतात. ह्या दिवसांमध्ये अंडे हे निघत राहतात. अतिशय सुंदर आहे आणि तेवढं डेंजरही आहे. चला तर ह्याला इथून घेऊन जाऊया. ते आधी ह्याला पाणी पाजून जरा शांत करूया. मी ह्याला पाणी पाजवायचा प्रयत्न करतोय, ह्यानं मला चावायचा प्रयत्न करतोय. काय तर गिळलं काय की अख्खा बेडूक खाल्ला मित्रांनो. चला तर आता पॅक करू आपण. आता असं आम्ही जसं साप पकडतो मित्रांनो, तसं तुम्ही पकडायला जाऊ नका, कारण की ह्याच्या मागे आमची ते प्रॅक्टिस असते, ट्रेनिंग घेतलेली असते. आणि दुसरं म्हणलं तर ह्याचा साप पकडण्याचा मागं अनुभव तो देखील असतो. तुम्हाला एक सगळ्यांची विनंती आहे, कुठेही साप निघाला तर त्याला मारायला जाऊ नका. जवळची कोणते सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर वन विभागाचा नंबर आहे 1926. ह्याही नंबरशी टोल फ्री क्रमांक, ह्यावरही असं कॉल तुम्ही करू शकता. आणि भेटू अशा नवीन ठिकाणी जे साप निघाला आहे आणि त्याला आपण रेस्क्यू करायचो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक तुम्हाला सांगायचं एक प्रयत्न करतो मी. घराच्या साईडला जरा ही आता ही कसं तुम्ही क्लिनिंग केलेली आहे ना साईडला, ह्या पद्धतीनं सगळं साफ राहिला पाहिजे मित्रांनो. घराच्या साईडला थोडीही अडचण राहिली तर तुमच्यासाठी धोका आहे मित्रांनो. आणि हे जीव आता एवढं साफ असून निघालेलं आहे, तर मित्रांनो आपल्याला तो दिसलाय, तो आपला प्लस पॉईंट आहे. साप स्वच्छ ठिकाण घाण ठिकाण हे म्हणून येत नाही. तो साप चुकून एकतर खाण्याच्या उद्देशानं, नाहीतर आपली बॉडी सुरक्षित राहावी म्हणजे गरमीच्या हे उद्देशानं, ह्या उद्देशानंच येत राहतो. व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ ठिकाणी, जिथं साप निघाला तोपर्यंत बाय. मित्रांनो आता जो कोबरा पकडलेला आहे मित्रांनो, आज आपण त्या सापाला घेऊन जंगलामध्ये आलो होतो आपण सोडण्यासाठी. चला तर ह्याला इथून सोडून गेलो, जेणेकरून ह्याचं पूर्ण आयुष्य
राहील आणि मानवी वस्तीपासून